Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see a new lesson. The name of the lesson is the concert. Now concert means what? एखादं जे काही कार्यक्रम असतो म्हणजे म्युझिकचा रिलेटेड कार्यक्रम असेल तर त्यासाठी कॉन्सर्ट हा शब्द वापरला जातो. Now let we begin. The concert written by Shanta Rao 1930 till 2007 was a notable dancer from India. She was exponent of Bharatnatyam and also studied Kathakali and Kuchipudi. She was recipient of Padma Shri and Sangeet Natak Academy Award and Kalidas Sanman for music, dance and drama. This is a true story, but all the names except Pandit Ravi Shankar's and Ustad Allah Rekha's have been changed. Means the story has given in our textbook as a lesson. This is a true story which is given in the lesson form. ही खरी गोष्ट आहे जी की लेसन फॉर्म मध्ये दिलेली आहे. फक्त याच्यातली नावं जी काय आहेत ती चेंज करून दिलेली आहे, बट इट्स अ ट्रू स्टोरी. One morning in a small apartment in Bombay, a girl of about 16 looked up from the newspaper and said excitedly, Pandit Ravi Shankar's playing tomorrow at the Shanmukunda Auditorium. एके दिवशी सकाळी one morning in a small apartment म्हणजे एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये एका छोट्याशा बिल्डिंगमध्ये in Bombay, कुठे तर in Bombay म्हणजेच मुंबईमध्ये, a girl is about 16, एक 16 वर्षाची मुलगी न्यूजपेपरमध्ये वाचते आणि बोलते की एक्साइटली म्हणजे खूप उत्साहाने न्यूजपेपरमध्ये काहीतरी ती वाचते आणि खूप उत्साहाने बोलते, पंडित रविशंकर्स प्लेइंग टुमारो. पंडित रविशंकर जे काय आहेत ते उद्या त्यांचं कॉन्सर्ट आहे, म्हणजे ते उद्या त्यांचा जे काही गाणं आहे, संगीत आहे ते वाजवणार आहेत. सेड हर मदर पॉइंटिंग टू द फिगर स्लीपिंग ऑन द बेड. तिची आई तितक्यात तिला असं आवाज तुझा हळू कर या हिशोबाने असं करते आणि हळू बोल असे सांगून ती फक्त तिच्या बेडवरती झोपलेल्या एका मुलाकडे बोट करते. तो मुलगा म्हणजे सेड हर मदर पॉइंटिंग टू फिगर स्लीपिंग ऑन द बेड. बेडवरती कोणीतरी झोपलेलं आहे आणि त्याच्याकडे बघून ती फक्त तिचं बोट करते आणि असं करते. यू विल वेक हिम अप म्हणजे तो कोणीतरी मुलगा आहे. मग ती म्हणते की तू हळू बोल, तू त्याला उठवशील. यू नो ही नीड्स ऑल द स्लीप अँड रेस्ट ही कॅन गेट. आणि ती आई बोलते तुला माहिती आहे त्याला पूर्णपणे आराम आणि झोप मिळणं हे गरजेचं आहे. बट द बॉय ऑन द बेड वॉज नॉट अस्लीप. पण जो मुलगा जो बेडवरती झोपलेला होता तो पूर्णपणे झोपेत नव्हता. पंडित रविशंकर ही सेड. आणि त्याने जेव्हा ते ऐकलं त्याच्या बहिणीचे बोल की पंडित रविशंकर इज प्लेइंग टुमारो, मग तो जागा झाला आणि पंडित रविशंकर असं उत्साहाने बोलला. पंडित रविशंकर द सितार मास्टर. पंडित रविशंकर की जे सितार हे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तर ते सितारचे खूप चांगले वादक आहेत. पंडित रविशंकर म्हणजे पंडित रविशंकर तेच का की जे सितार मास्टर आहेत. ही रेज्ड हिमसेल्फ अप ऑन हिज एल्बोज फॉर 1 सेकंड. आणि तो 1 सेकंदासाठी उठला आणि त्याच्या असे कोपरे खाली ठेवून कोपऱ्यांवरती आधार घेऊन तो उभारला. बट हिज आईज वेर शायनिंग. त्याचे डोळे खूप चमकत होते. वी मस्ट नॉट मिस द चान्स ही सेड. तो बोलतो त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चमक होती, तो उत्साहात होता आणि तो बोलला की आपण हा चान्स मिस नाही करायला पाहिजे. आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू हिअर हिम अँड सी हिम. मग तो म्हणतो की मला खूप इच्छा आहे त्यांना बघण्याची. माझी नेहमी अशी इच्छा असते की मी त्यांना संगीत वाजवताना समोरासमोर बघावं. मला त्यांना बघण्याची इच्छा आहे. आपण हा चान्स मिस नको करायला आणि मला त्यांना पाहायचंय. लाय डाऊन सन लाय डाऊन. मग त्याची आई बोलते की खाली झोप मुला, खाली झोप. हिज मदर स्प्रँग टू हिज साईड. आणि त्याने
त्याची आई त्याच्या शेजारी जाते आणि लाय डाऊन म्हणजे खाली झोप बोलते त्याला. ही ॲक्च्युली रेज्ड हिमसेल्फ अप विदाउट हेल्प. तो ॲक्च्युली कोणत्याही मदतीशिवाय स्वतःला तो कोपरापर्यंत आपलं कोपर, हे जे कोपर आहे ते खाली टेकून तितक्यापर्यंत उभा तो स्वतःहून राहिला होता. इट मीन्स दॅट ही इज मे बी डिसेबल. म्हणजे आता याच्यावरून असं कळतंय की तो कदाचित डिसेबल असू शकतो, अपंग असू शकतो, की त्याला अपंग म्हणण्यापेक्षा आपण त्याला मदतीची गरज लागत असणार आहे त्याला उभं राहण्यासाठी, आणि तो त्या उत्साहाच्या भरात स्वतः कोणाची मदत न घेता कोपरापर्यंत राहून उभा राहिलेला होता. She murmured with a catch in her throat and her eyes turned to the idols on a corner shelf. Murmur means quickly spoken word. म्हणजे ती पटपट काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबडली. With a catch in her throat and her eyes turned to the idols on a corner shelf. ती पटकन तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडली, पटापट बडबडली आणि कॉर्नरला जी काही शेल्फ होती त्या शेल्फकडे तिची नजर वळली. The prayer which she uttered endlessly came unhidden to her lips. ती एक प्रकारची प्रेयर म्हणजेच एक प्रार्थना जी ती म्हणत होती ती अचानकपणे तिच्या ओठांवर आलेली होती. I must hear him and see him, the boy repeated. तितक्यात तो मुलगा पुन्हा एकदा बोलला की मला त्यांना पाहायचंय आणि मला त्यांना ऐकायचं सुद्धा आहे. म्हणजे ते कसे संगीत गातात हे ऐकायचे आणि मला त्यांना समोरासमोर पाहायचंय. इट्स द चान्स ऑफ अ लाईफ टाईम. इट्स अ चान्स ऑफ अ लाईफ टाईम. हा आयुष्यातली माझ्या खूप मोठी संधी आहे. देन ही बिगॅन टू कॉफ अँड गॅस्प फॉर ब्रीथ and had to be given oxygen from the cylinder and stood under the bed. But his large eyes were fixed on his sister. तितक्यात तो तसं बोलला तितक्यात त्याला खोकला आला and gasped for breath. आणि त्याला खोकला आला आणि तो अचानक त्याला श्वास घेण्यात तकलीफ होऊ लागली, त्याला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली आणि तितक्यात त्याला शेजारीच असलेला ऑक्सिजनचा सिलेंडर त्याला जोडण्याची गरज भासली. म्हणजे अर्थातच तो मुलगा काहीतरी आजारातून चाललेला होता आणि किंवा तो अपंग सुद्धा असू शकतो. आपण पुढे पाहूयात. तो अपंग असू शकतो किंवा तो काहीतरी आजारातून सफरिंग करत होता. त्यामुळे त्याला एकतर स्वतः उभं राहता येत नव्हतं मदतीशिवाय आणि तितक्यात तो जर का जास्त बोलला तर त्याला खोकला येऊन त्याला डायरेक्ट श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे त्याला ऑक्सिजन मास्क लावावा लागत होता. पण त्याला ऑक्सिजन मास्क लावावा लागला पण त्याचे डोळे हे त्याच्या बहिणीकडे कंटिन्युअसली होते. म्हणजे त्याला एक आशा होती की आपली बहीण काहीतरी करेल. शी मे बी कन्व्हिन्स टू पॅरेंट्स. स्मिता बिट हर लिप इन सेल्फ रिप्रोच. ती स्वतः अगदी ते त्या मुलाकडे बघत म्हणजे तिच्या भावाकडे बघत ते स्वतःच असे आपण एक प्रकारची नजर रोखून त्याच्याकडे बघत होती आणि तिने तिचे ओठ चावले गेले. शी हॅड बीन सो एक्सायटेड ॲट सीइंग द अनाउन्समेंट दॅट शी हॅड नॉट रिमेंबर्ड दॅट हर ब्रदर वॉज व्हेरी इल. आणि ती जीभ चावत ओठ चावत बोलली, मनामध्येच ती विचार करू लागली की मी असं अनाऊन्स नाही करायला पाहिजे होतं. माझा भाऊ इतका आजारी आहे, त्याला हे सगळं मला माहिती आहे, त्याला हे आवडतं संगीत वगैरे, पण तो आजारी आहे, मी हे अनाऊन्स नाही करायला पाहिजे होतं अशी ती विचार करू लागली. शी हॅड सीन हाऊ द डॉक्टर्स हॅड शेकन देअर हेड्स ग्रेवली अँड स्पोकन वर्ड्स दॅट नायदर शी नॉर इवन हर पॅरेंट्स कुड अंडरस्टँड. तिनं पाहिलं होतं की डॉक्टरने कशा प्रकारे मान हलवली गेली होती, डॉक्टरने कशा प्रकारे त्याच्या भावासाठी मान हलवली होती. त्यावेळी हे पॅरेंट्सलाही कळलं नव्हतं, तिलाही कळलं नव्हतं की असं का, पण तिनं हे पाहिलं होतं जरूर. म्हणजे तिलाच गिल्टी वाटायला लागलं होतं की आपण मोठ्याने अनाऊन्स नाही करायला पाहिजे होतं. बट समवेअर डीप इनसाइड स्मिता हॅड नोन द फ्रायटनिंग ट्रूथ. पण कुठेतरी एक भीतीदायक सत्य स्मिताला माहिती होतं. दॅट अनंत वॉज गोइंग टू डाय. अनंत मीन्स हर ब्रदर.
म्हणजे तिला कुठेतरी हे सत्य माहिती होतं की अनंत म्हणजे तिचा भाऊ हा मरणार आहे. द वर्ड कॅन्सर हॅड हंग इन द एअर. म्हणजे दिस लाईन शोज दॅट हर ब्रदर इज सफरिंग फ्रॉम द कॅन्सर. म्हणजे तिच्या भावाला कॅन्सर झालेला होता, म्हणजे तो कॅन्सर या आजारातून सफरिंग करत होता आणि तितक्यात हर ब्रदर was dying of cancer, even though she pretended that all would be well and they would return together, a small family of 4, to their home in Gangapur. Now ते लोक म्हणजे मुंबईचे मेन नव्हते, मूळचे मुंबईचे नव्हते, ते त्या भावाच्या ट्रीटमेंटसाठी मुंबईमध्ये आलेले होते. म्हणजे तिला हे माहिती होतं की तिचा भाऊ मरणार आहे, परंतु तिला कुठेतरी मनात अशी आशा वाटत होती की आपला भाऊ पुन्हा रिकवर होईल आणि स्मॉल फॅमिली म्हणजे ती चौघांची फॅमिली, आई वडील भाऊ आणि बहीण, ही जी चौघांची छोटी फॅमिली आहे ती पुन्हा एकत्र त्यांच्या गावामध्ये रिटर्न जाईल. And he was only 15 and the best table tennis player in the school and the fastest runner. तिचा जो भाऊ आहे तो फक्त 15 वर्षाचा आहे आणि तो एक चांगला टेबल टेनिस प्लेयर आहे त्याच्या स्कूलमध्ये, शिवाय एक फास्टेस्ट रनर सुद्धा आहे. ही वॉज लर्निंग टू प्ले द सितार. तो सितार वाजवण्यासाठी तो शिकत होता. They were both taking sitar lessons, but Anant was better than her, as in many other things. ते दोघंही सितार क्लासेस शिकत होते, परंतु अनंत जो होता तो त्याच्या बहिणीपेक्षा चांगला सितार वादक होता. He was already able to compose his own tunes to the astonishment of their guru. त्याने ऑलरेडी स्वतःच्या ट्यून वाजवायला तो शिकला होता. त्यांचे जे काही कोण गुरु होते त्या गुरूंकडून एक प्रकारचं मदत घेऊन किंवा एक प्रकारची प्रेरणा घेऊन, ओके, एक प्रकारची प्रेरणा घेऊन तो ऑलरेडी त्याच्या स्वतःच्या ट्यून वाजवण्यास शिकलेला होता. देन कॅन्सर हॅड स्ट्रक अँड दे हॅड कम टू बॉम्बे. आणि तितक्यात त्याला कॅन्सर झाला आणि ते लोक मुंबईला आले. सो दॅट ही कुड बी ट्रीटेड ॲट द कॅन्सर हॉस्पिटल इन द सिटी. आणि त्यामुळे तो एका कॅन्सर हॉस्पिटल, शहरातल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तो एक ट्रीटमेंट त्याची चालू होती. व्हेनेवर दे केम टू बॉम्बे दे स्टेड विथ आंट सुशीला. जेव्हा केव्हा ते मुंबईला यायचे त्यावेळी त्यांची एक आंटी आहे सुशीला आंटी, तिच्यासोबत ते राहायचे. हर अपार्टमेंट वॉज नॉट बिग बट देर वॉज ऑलवेज रूम फॉर देम. त्या सुशीला आंटीची जी काही अपार्टमेंट आहे ती काही खूप मोठी नाही आहे, त्यांचा फ्लॅट असा खूप मोठा नाही आहे, परंतु हे जेव्हा यायचे त्यावेळेस त्यांच्यासाठी नेहमी तिथं त्यांची रूम असायची. दे हॅड कम विथ हाय होप इन द मिरॅकल ऑफ मॉडर्न सायन्स. ते खूप मोठ्या आशेने मुंबईमध्ये आले होते की काहीतरी मिरॅकल होईल, काहीतरी चमत्कार होईल आणि आपला मुलगा वाचेल, आपला मुलगा या दुर्धर कॅन्सरच्या आजारातून वाचेल, या आशेने ते लोक तिथे आले होते. आणि त्यांना असं वाटत होतं काहीतरी मिरॅकल होईल की मॉडर्न सायन्सचा, आत्ताचे जे खूप प्रगल आपण म्हणू शकतो सायन्स जे आहे, पुढे गेलेलं सायन्स जे आहे, त्या पुढे गेलेल्या सायन्सचा काहीतरी मिरॅकल होईल आणि आपला मुलगा वाचेल, या आशेने ते तिथे आलेले होते. दे टोल्ड देमसेल्फ दॅट आंट वुड बी कर्ड ॲट द हॉस्पिटल and he would again walk and run and even take part in the forthcoming table tennis tournament. They told themselves, म्हणजे ते स्वतःला सांगत होते, they told themselves that Anant would be cured at the hospital. ते स्वतःला सांगत होते की अनंत हा बरा होणार आणि तो बरा होऊनच या हॉस्पिटलच्या बाहेर पडणार. and again he will take part in the forthcoming table tennis competition. आणि पुढे येणारं जे टेबल टेनिस कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये तो पुन्हा एकदा भाग घेणार, हे स्वतःला ते सांगत होते. अँड ही वुड प्ले द सितार. आणि तो सितार सुद्धा वाजवणार. परहॅप्स बी अ ग्रेट सितारिस्ट वन डे. आणि कदाचित तो एक खूप मोठा, परहॅप्स मीन्स कदाचित, परहॅप्स ही मे बी अ ग्रेट
सितारिस्ट, म्हणजे तो कदाचित खूप मोठा सितारिस्ट सुद्धा होऊ शकतो, सितारवादक सुद्धा होऊ शकतो. बट हिज कंडिशन ग्रीव वर्स ईच डे. पण त्याची जी काही कंडिशन आहे, त्याची अवस्था आहे, डे बाय डे हिज दिस कंडिशन बिकम्स वर्स्ट. दिवसामागे दिवस जात होते आणि त्याची कंडिशन, त्याची अवस्था अगदी वाईटातली वाईट होत चाललेली होती. Each passing day and the doctors at the cancer hospital said, take him home. त्याची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती आणि तिथल्या त्या कॅन्सर हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर होते त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्ही त्याला घरी घेऊन जा. गिव्ह हिम द थिंग ही लाईक. त्याला जे काही आवडतं ते सगळं द्या. म्हणजे डॉक्टरांचा असं सांगण्याचा हेतू होता की तो काय आता जास्त दिवस जगणार नाही आहे, मे बी यू टेक हिम टू द होम, तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. अँड गिव्ह हिम वॉट एव्हर ही लाईक्स. त्याला जे काही आवडतं ते तुम्ही त्याला द्या. इंडल्ज हिम. इंडल्ज मीन्स टू अलाव टू एन्जॉय द प्लेजर ऑफ समथिंग. त्याला जे काही करायला आवडतं ते सर्व त्याला करू द्यात. त्याला ज्याच्यामध्ये एन्जॉयमेंट वाटते ते सर्व त्याला करू द्यात. अँड दे न्यू देन दॅट द बॉय हॅड नॉट मेनी डेज टू लिव्ह. आणि त्यांना हे माहिती होतं की हा मुलगा जास्त दिवस जगणार नाही आहे. बट दे डिड नॉट व्हॉइस देअर फिअर्स. पण त्यांनी त्यांच्या आवाजातून त्यांची भीती जाणवू दिली नाही. दे लाफ्ड अँड स्माइल्ड अँड टॉक्ड अँड सराउंडेड अनंत विथ वॉट एव्हर मेड हिम हॅपी. ते नेहमी हसत राहायचे. त्या अनंतला त्यांनी त्याची काळजी कधीही कळून दिली नाही. ते नेहमी त्याच्यासोबत हळूच त्याच्यासमोर हसायचे, त्याच्यासमोर स्माइल करायचे. टॉक अँड सराउंडेड अनंत विथ वॉट एव्हर मेड हिम हॅपी. त्याच्या आजूबाजूला ते इतकंच बोलायचे की ज्याच्यामुळे अनंत हॅपी होऊ शकेल. म्हणजे अनंतला त्यांनी कळू दिलं नव्हतं की तो थोड्याच दिवसाचा सोबती आहे, तो थोड्या दिवसांनी मरणार आहे. हे डॉक्टरांनीही सांगितलेलं आहे. हे अनंतला कळून दिलं नव्हतं. त्याला जे काही आनंदी वाटेल त्याला ते सर्व ते लोक करायचे. ऑब्वियसली दे वर फॅमिली, सो दे हॅव टू डू दिस अँड दे डिड. म्हणजे आता आपली फॅमिली जी आहे ते आपल्या सुखासाठी वाटेल ते करते, त्याच प्रकारे त्याची फॅमिलीसुद्धा त्याला आनंदी ठेवण्यासाठी ते सर्व काही करत होते. दे फुलफिल्ड हिज एव्हरी नीड. त्यांनी त्याची प्रत्येक गरज पूर्ण केली होती. अँड गेव हिम वॉट एव्हर ही आस्क फॉर. आणि त्याला प्रत्येक वेळी जे जे काही त्याला पाहिजे होतं ते प्रत्येक गोष्ट त्याला त्यांनी दिली. अँड नाव ही वॉज आस्किंग टू गो टू द कॉन्सर्ट. पण आता तो त्या कॉन्सर्टला जाण्यासाठी विचारत होता किंवा हट्ट धरलेला होता. द चान्स ऑफ अ लाईफ टाईम ही वॉज सेईंग. तो पुन्हा पुन्हा तेच बोलत होता की ही माझ्या आयुष्यातली एक संधी आहे आणि मला तिथे न्या. अशा प्रकारे तो तेच हट्ट धरून बसलेला होता. वेन यू आर बेटर, हिज मदर सेड, दिस इज नॉट द लास्ट टाईम दे आर गोइंग टू प्ले. त्याची आई बोलते की तू ही काही शेवटची वेळ नाही आहे, तू बरा होशील त्यावेळेस आपण जाऊ. स्मिता स्टूड ॲट द विंडो लुकिंग ॲट द ट्रॅफिक. स्मिता त्याची बहीण खिडकीत उभा राहिली होती आणि बाहेरून खिडकीच्या बाहेरून जे दिसणारं ट्रॅफिक आहे ते ती पाहत होती. हर आईज वेट विथ टीयर्स. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. हर मदर विस्पर्ड, बट यू स्मिता यू मस्ट गो, युअर फादर विल टेक यू. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते आणि ते आई जी आहे ती तिला स्मिताला म्हणते की तुला सुद्धा जायचं आहे, तू सुद्धा सितारिस्ट आहेस, तुलाही संगीतातला आवड आहे, तू जाऊ शकतेस, तुझे वडील तुला नेतील ती कॉन्सर्ट बघायला. वेन शी वॉज अलोन विथ आंट सुशीला, स्मिता क्राईड आउट इन अ चोक्ड व्हॉइस. जेव्हा स्मिता एकटी होती तिच्या सुशीला आंटीसोबत तेव्हा ती खूप रडली. नो, हाऊ कॅन आय. आणि ती खूप रडली आणि अगदी रडल्यामुळे तिचा आवाजात आपण म्हणतो ना की रडल्यानंतर जे एक प्रकारचे हुंदके येतात, त्या हुंदके असलेल्या आवाजात ती बोलली की नो, हाऊ कॅन आय. मी कशी जाऊ शकते, मी नाही जाणार. वी हॅव ऑलवेज डन थिंग्स टुगेदर, अनंत अँड आय. आम्ही दोघांनी प्रत्येक गोष्टी सोबत केलेल्या आहेत, मग ही गोष्ट मी एकटी कशी करू. अ वॉक इन अ पार्क माइट मेक यू फील बेटर. तर
सेड आंट सुशीला. तर सुशीला आंटी तिला म्हणते की तू जा आणि पार्कमधून एक वॉक घेऊन ये, एक राऊंड मारून ये, तुला कदाचित बरं वाटेल. अँड स्मिता वॉज ग्रेटफुल फॉर हर सजेशन. आणि स्मिताला ते सजेशन आवडलं आणि ती वॉक घेण्यासाठी बाहेर पडली. इन द पार्क पीपल वेर वॉकिंग, रनिंग, प्लेइंग बॉल, डुईंग योगिक एक्सरसाइज, फीडिंग द डक्स अँड ईटिंग. जेव्हा ती पार्कमध्ये गेली तेव्हा तिने इन द पार्क people were doing everything, like some are doing exercise, some are doing running, some are playing. म्हणजे काही त्या पार्कमध्ये प्रत्येकजण वेगवेगळी ॲक्टिव्हिटी करत होता. काही जण पळत होते, काही जण वॉक घेत होते, काही जण तिथे असणाऱ्या डक्सना, बदकांना खाऊ घालत होते, काही जण योगिक एक्सरसाइज म्हणजे योगास करत होते. प्रत्येकाचं वेगळं वेगळं चालत होतं. सम आर प्लेइंग बॉल्स, काही मुलं बॉल्ससुद्धा खेळत होती. रोस्टेड ग्राम्स अँड पीनट्स, सम आर ईटिंग रोस्टेड ग्राम्स अँड पीनट. काही जण चणे फुटाणे खात बसले होते. स्मिता फेल्ट अलोन इन देअर मिडेस्ट. आणि इतके सगळे लोक असताना स्मिताला एकटं वाटत होतं. शी वॉज लॉस्ट इन हर थॉट. आणि ती तिच्या विचारातच मग्न झाली, विचारात मग्न होऊन गेली. सडनली अ डेअरिंग थॉट केम टू हर अँड ॲज शी हरीड होम शी सेड टू हिमसेल्फ, वाय नॉट, देर इज नो हार्म इन ट्राईंग इट. आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी विचार आला आणि ती पळत त्यांच्या घराकडे गेली आणि बोलली, वाय नॉट, देर इज नो हार्म इन ट्राईंग इट. असं का नाही करू शकत, असं करण्यात काही हार्म म्हणजे काही दुखापत नाही होणार आहे. इट वुड बी नाईस टू गो टू द कॉन्सर्ट. कॉन्सर्टला जाणं हे नक्कीच चांगलं असू शकेल. आय डोंट नो वेन वी विल गेट अनदर अपॉर्च्युनिटी टू हिअर पंडित रविशंकर. मला माहीत नाही आपल्याला पुन्हा संधी कधी मिळेल पंडित रविशंकर यांना ऐकण्याची. शी सेड टू हर मदर लॅटर अँड हर फादर ॲग्रीड टू गेट द तिकीट्स. आणि तिच्या आईला सुद्धा हे सगळं सांगितलं आणि तिचे आई वडील दोन्हीही ॲग्रीड झाले आणि तिच्या वडिलांनी कॉन्सर्टचे तिकीट्स पण आणले. द नेक्स्ट डे ॲज स्मिता अँड हर फादर वेअर लिव्हिंग फॉर द कॉन्सर्ट, हर ब्रदर स्माइल्ड अँड सेड. आणि दुसऱ्या दिवशी त्या स्मिता आणि स्मिताचे वडील जेव्हा कॉन्सर्टला चालले होते तेव्हा तिचा भाऊ फक्त त्याने बघितलं, हसला आणि काय बोलला बघा, एन्जॉय युअर सेल्फ. आणि तिचा भाऊ तिला बोलला, तू मजा करून ये. थॉट द वर्ड्स केम आउट इन पेनफुल गाप्स, लकी यू. आणि मजा कर असं बोलला आणि त्याच्या पुढे जो शब्द बोलला, यू आर लकी, तू खूप नशीबवान आहेस, त्या शब्दामध्ये एक प्रकारचं दुःख, एक प्रकारची यातना होती. ते एक शब्द खूप पेनफुल होते. लकी यू आर म्हणजे तू खूप नशीबवान आहेस, मजा करून ये. सिटिंग बिसाइड हर फादर इन द गॅलरी, स्मिता हर्ड ॲज इन अ ड्रीम द थंडरिंग वेलकम द ऑडियन्स गेव द ग्रेट मास्टर. सिटिंग बिसाइड हर फादर इन द गॅलरी म्हणजे ते कॉन्सर्टला तिथे पोचले. स्मिता हर्ड ॲज इन अ ड्रीम द थंडरिंग वेलकम द ऑडियन्स गेव द ग्रेट मास्टर. स्मिताला असं वाटत होतं मी जणू काही स्वप्नातच आहे. एक प्रकारचं खूप चांगलं वेलकम झालं गेस्टचं, ऑडियन्सनी खूप टाळ्या वाजवून वगैरे छान प्रकारचं वेलकम केलं. स्मिताला असं वाटलं की मी ड्रीमिंग, मी स्वप्नात आहे. Then the first notes came over the air and Smita felt as if the gates of a land of enchantment and wonder were opening. आणि जेव्हा सितार वादनाची पहिली ट्यून तिच्या कानावरती आली, त्या ऑडिटोरियममध्ये पसरली, त्या हवेमध्ये पसरली, तेव्हा तिला असं वाटलं की सगळ्या प्रकारचे तिला खूप उत्साह वाटला आणि तिला असं वाटलं मला आता खूप मी आनंदी आहे आणि सगळे वेगवेगळे दरवाजे जे आनंदाचे दरवाजे आहेत ते उघडले गेले. ती खूप आनंदी झाली होती. Spellbound she listened to the unfolding rag, the slow plaintive note, the fast twinkling one, but all the while the plan she had decided on the evening before remained firmly in her mind. ती तिथे म्युझिक कॉन्सर्टला बसून तिने सगळ्या प्रकारचे राग ऐकले. स्पेलबाउंड शी लिसन
टू द अनफोल्डिंग राग, म्हणजे ती हे जे काही आहेत ते संगीतातले सितार वादनातले राग आहेत. स्पेलबाउंड शी लिसन टू द अनफोल्डिंग राग, द स्लो प्लेंटिव्ह नोट, म्हणजे जे काही हे सगळे स्लो प्लेंटिव्ह नोट्स, द फास्ट ट्विंकलिंग वन, ते हे जे काही संगीतातले राग आहेत ते सितार वादनातले राग ती सर्व ऐकले तिने, पंडित रविशंकर यांनी वाजवलेले. पण तिच्या मनामध्ये संध्याकाळसाठी एक वेगळाच प्लॅन घुमत होता. द चान्स ऑफ अ लाईफ टाईम शी हर्ड अनंत व्हॉइस इन एव्हरी बीट ऑफ द तबला, आणि त्या सितार वादनासोबत तिचं तबला वादन सुद्धा चालू होतं, आणि त्या तबला वादनाच्या प्रत्येक ठोक्यावर, प्रत्येक तालावर तिला आनंदचं एकच वाक्य तिच्या कानामध्ये ऐकू येत होतं, दिस इज अ चान्स ऑफ अ लाईफ टाईम, दिस इज अ चान्स ऑफ लाईफ टाईम, हा आयुष्यातली माझ्या एक खूप मोठी संधी आहे, खूप मोठी संधी आहे, इतकंच तिला फक्त ते कानात तिच्या घुमत होतं. द कॉन्सर्ट केम टू द एंड, आता कॉन्सर्ट संपत आली होती. द ऑडियन्स गेव द आर्टिस्ट अ स्टँडिंग ओवेशन, सगळ्या ऑडियन्सने जे काही तिथले जे वादक होते त्या वादकांसाठी, त्या आर्टिस्टसाठी स्टँडिंग ओवेशन दिली, म्हणजे उठून टाळ्यांचा कडकडाट केला. अ लार्ज माउथ वेस्ट हॅव्हिंग अ लॉंग माउथेज मॅन मेड अ लॉंग बोरिंग स्पीच, आणि त्यानंतर एका माणसाने खूप मोठं बोरिंग असं स्पीच देण्यास सुरुवात केली. देन केम द प्रेझेंटेशन ऑफ बॉकेट्स, then more applause and the curtain came down, आणि शेवटी स्पीच झालं, त्यानंतर आभार प्रदर्शन वगैरे जे काही कार्यक्रमाचं एंडिंग असतं तशा प्रकारे एंडिंग झालं, आणि शेवटी पडदे पडले. द पीपल बिगॅन टू मूव्ह टुवर्ड द एक्झिट, आणि लोक हळूहळू एक्झिटच्या दिशेने बाहेर पडण्यास सुरुवात झाली. नाव वॉज द टाईम स्मिता wriggled her way through the crowd towards the stage, आता ही वेळ आहे. स्मिताने त्या जी काही गर्दी होती ती गर्दी एक्झिटच्या दिशेने बाहेर पडत होती, आणि स्मिताने स्टेजच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. देन शी वेंट अप द स्टेप अँड लेड टू द विंग, हर हार्ट बीटिंग लाऊडली, आणि ती स्टेजच्या पायऱ्या चढू लागली आणि तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. In the wings, a small crowd had gathered to talk about the evening concert. आणि तिनं पाहिलं की स्टेजच्या पाठीमागे ज्या विंग्स असतात त्या स्टेजच्या विंग्सच्या तिथे खूप सारी गर्दी जमली होती, आणि ती सर्व गर्दी म्हणजे अर्थातच त्या तिथल्या ऑर्गनायझर्सची जी ती गर्दी होती, मग त्या ऑर्गनायझर्सची असेल किंवा ते आर्टिस्ट असतील ते किंवा तिथले कार्यक्रमाचे होस्ट असतील, त्या सर्वांची तिथं जी काही गर्दी जमली होती त्या गर्दीमध्ये सर्वजण संध्याकाळी इव्हिनिंगला असणाऱ्या कॉन्सर्टबद्दल चर्चा करत होते. टू हेल्प कॅरी बॉकेट्स अँड टी कप्स अँड इन्स्ट्रुमेंट, आणि काही जण तिथे फक्त ते जे काही त्यांनी सामान आणून ठेवलेलं होतं किंवा टी कप्स होते ते सर्व सामान इकडे तिकडे नेण्यास बिझी होते. ही वॉज देअर स्टँडिंग विथ द मॅन हू प्लेड द तबला फॉर हिम, द ग्रेट विजार्ड ऑफ म्युझिक, उस्ताद अल्लाह रखा. आता who was standing? Obviously पंडित रविशंकर. पंडित रविशंकर was standing with the तबला वादक पंडित अल्लाह रखा, उस्ताद अल्लाह रखा. तर पंडित रविशंकर हे उस्ताद अल्लाह रखा या तबला वादकांसोबत उभे होते की ज्यांनी त्यांना सितार वादन करत असताना तबला वादनासाठी खूप चांगली मदत केली. म्हणजे तबला वादन केलं त्याच्यामुळे त्यांच्या सितार वादनाला एक प्रकारची चमक आली, चकाकी आली, त्यामुळे ते दोघं काहीतरी बोलत थांबले होते. हर नीज फेल्ट वीक, हर टंग ड्राय. तिला आता तिच्या पायातून आपल्या पायातून ताकद गेलेली आहे असं वाटू लागलं, तिचं तोंड कोरडं पडलं. बट शी वेंट अप अँड स्टँडिंग बिफोर देम. आपण ती वरती गेली आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. हर हँड्स फोल्डेड, ओ सर, शी बर्स्ट आउट. तिचे हात तिने जोडले आणि ओ सर, शी बर्स्ट आउट, इतकंच ती मोठ्याने बोलली. येस ही आस्क्ड क्वेश्चनली बट काइंडली. मग त्यांनी हां बोल असं म्हणजे येस असं बोललं. मग पण त्यांच्या आवाजामध्ये एक प्रकारची प्रश्न होता, परंतु एक प्रकारची नम्रता होती. अँड हर स्टोरी केम पोरिंग आउट, द स्टोरी ऑफ हर ब्रदर हू ले सिक ॲट होम अँड ऑफ हाऊ ही लॉन्ग टू हिअर हिम अँड द उस्ताद प्ले.
आणि येस असं बोलल्यानंतर तिने तिच्या सर्व भावाची जी काही स्टोरी आहे ती भावाची स्टोरी त्यांना सांगितली. आम्ही कसं इथे आलो, कसा तिच्या भावाला म्हणजे तिचा भाऊ कोणत्या आजारातून जात आहे, तिचा भाऊ आजारी आहे, बट ही विश टू कम टू सी युअर कॉन्सर्ट, पण त्याची इच्छा आहे तुमची कॉन्सर्ट बघायला येण्याची. हेच सर्व तिने त्यांना सांगितलं. विल यू कम टू ऑन सुशीलास हाऊस अँड प्ले फॉर हिम, तुम्ही प्लीज सुशीला आंटीच्या घरी येऊन त्याच्यासाठी प्ले कराल का. शी आस्क्ड ॲट द एंड ब्रीथलेसली, तिने इतकं सगळं एका श्वासात त्यांना सांगितलं. प्लीज शी बेग्ड, प्लीज कम, ती अक्षरशः त्यांच्याकडे येण्यासाठी खूप खूप विनंती करू लागली आणि खूप त्यांना विनंती करून हात जोडून वगैरे विनंती करू लागली. लिटिल गर्ल सेड द मुस्टॅच्ड मॅन, तिथे एक मुस्टॅच मीन्स मिशीवाला, तिथे एक मिशीवाला माणूस होता. लिटिल गर्ल मॅन हू हॅड मुस्टॅच, म्हणजे तो एक मिशीवाला माणूस होता. तो फक्त तिला बोलला की अगं छोटी मुली. मेड द लॉंग स्पीच, की ज्याने एक खूप मोठं स्पीच दिलं होतं. तो जो कॉन्सर्ट संपल्यानंतर खूप मोठं जे स्पीच दिलं होतं मुस्टॅच असणाऱ्या माणसाने, मिशी असणाऱ्या माणसाने, त्याने बोलण्यास सुरू केलं. पंडितजी इज अ बिझी मॅन, पंडितजी हे खूप बिझी पुरुष आहेत. यू मस्ट नॉट बॉदर हिम विथ सच रिक्वेस्ट, तू त्यांना अशा काही विनंती करून त्यांना अडकवू नकोस. बट पंडित रविशंकर स्माइल अँड मोशन हिम टू बी क्वाईट, पंडित रविशंकर फक्त हसले आणि त्यांनी त्या व्यक्तीकडे फक्त खानाखुना करून त्यांना शांत बसण्यास सांगितलं. ही टर्न टू उस्ताद साहिब अँड सेड, ते उस्ताद साहिब यांच्याकडे गेले आणि फक्त बोलले व्हॉट शॅल वी डू उस्ताद साहिब. ते उस्ताद साहिब यांना बोलले मी काय करू. द उस्ताद मूव्ह टू वाड ऑफ पान फ्रॉम वन चिक ॲड टू अनदर. टुमॉरो मॉर्निंग वी परफॉर्म फॉर द बॉय. येस ही सेड. तर ते उस्ताद जे होते ते तोंडामध्ये त्यांच्या पान खात होते. मग ते जे पान आहे ते या गालावरून त्या गालामध्ये म्हणजे इकडच्या बाजूने तिकडे नेत पान खात असतानाच ते बोलले की आपण त्या मुलासाठी उद्या खेळूया, म्हणजे उद्या आपण आपलं संगीत जे काय आहे ते वाजवूयात. येस पंडितजी रिप्लायड, इट्स सेटल देम, आणि त्यांनी रिप्लाय दिला ओके चालेल आपण उद्या सकाळी करूयात. इट वॉज व्हेरी एक्सायटेड स्मिता हू केम होम लेट ॲट दॅट नाईट. अनंत वॉज अवेक. आता स्मिता खूप आनंदी होती आणि ती त्या दिवशी रात्री उशिरा घरी पोचली, पण तरीसुद्धा अनंत जागाच होता. ब्रीदिंग द ऑक्सिजन फ्रॉम द सिलेंडर, आणि ती जवळ असलेल्या ऑक्सिजनमधून तो ऑक्सिजनचा जो सिलेंडर होता त्याच्यामधून तो श्वास घेत होता. डिड यू हिअर हिम, ही विस्पर्ड, आणि इतका ऑक्सिजन मास्क त्याला लावलेला असताना तो बोलला तू त्यांना ऐकलंस का. आय डिड शी रिप्लाइड, ती बोलली हो मी ऐकलं. अँड आय स्पोक टू हिम अँड ही विल कम टुमॉरो मॉर्निंग विथ द तबला उस्ताद अँड दे विल प्ले फॉर यू. मग ती बोलते हो मी ऐकलं आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि ते उद्या सकाळी आपल्या इथे येणार आहेत उस्ताद तबला वादकांसोबत, आणि ते दोघेही तुझ्यासाठी इथं येऊन त्यांचं म्युझिक, त्यांचं जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ते प्ले करणार आहेत. And the following morning, Aunt Sushila's neighbor saw two men get out of a taxi which pulled up outside their block. They could not believe their eyes. It is not possible, they said. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुशीला आंटीच्या शेजारणीने दोन व्यक्ती टॅक्सीमधून बाहेर पडताना पाहिले आणि त्या शेजाऱ्यांचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की ह्या दोन व्यक्ती इथं आलेले आहेत त्यांच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सहित. पंडित रविशंकर अँड उस्ताद अल्ला रखा वेंट अप द वुडन स्टेअरकेस अँड नॉक सॉफ्टली. तर पंडित रविशंकर अँड उस्ताद अल्ला रखा, तर उस्ताद अल्ला रखा जे तबला वादक आहेत ते आणि पंडित रविशंकर दोघेही वुडन स्टेअरकेसेस म्हणजे त्या लाकडी पायऱ्या होत्या, लाकडी जिना होता, तो लाकडी जिना हळुवारपणे चढले आणि सॉफ्टली अगदी हळुवारपणे त्यांनी ते दार वाजवलं. आंट सुशिलाज अपार्टमेंट, आणि ते आंट सुशिलाचा जे काही दरवाजा होता त्या बिल्डिंगमधला तो त्यांनी वाजवला.
They went in, sat down on the divan by the window and played for the boy. ते आतमध्ये आले, दिवाणमध्ये खिडकीच्या जवळ असणारे दिवाण होतं, त्या दिवाणावरती ते बसले आणि त्या मुलासाठी त्यांनी संगीत वाजवलं. Surrounding him with a great and beautiful happiness as life went out of him gently, very gently. आणि त्या मुलाला इतका आनंद झाला, त्याचं पूर्ण जे काही सराउंडिंग होतं, त्याचं आजूबाजूचं वातावरण होतं ते पूर्ण आनंदमय झालं होतं, कारण त्याची इच्छा पूर्ण झाली होती. त्याला त्याच्या आयुष्यात एकदा तरी त्यांचं गाणं ऐकायचं होतं आणि ही नेवर नो दॅट ही इज गोइंग टू डाय. त्याला हे माहिती नव्हतं की आता तो मरणार आहे, परंतु त्याच्या बहिणीने त्याची ती इच्छा पूर्ण केली होती. सो ही वॉज व्हेरी हॅपी नाव. By Shanta Rao. Here we have done with this lesson. Very beautiful lesson it is and very emotional also. हा खूप चांगला lesson तर आहे, but it's a emotional one. Now you have to write down the difficult words with the meaning and learn the difficult words with its meaning as well as its spelling and solve the workshop also. Thank you.